ते 35 ते 40च्या दरम्यानमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत. ज्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही. निगेटिव्ह मार्किंग आणि 5 ऑप्शन हे तुमचा घात करतात. याच्यामध्ये कट ऑफ हा का कमी लागणार आहे कारण ओपनचा जो कट ऑफ आहे म्हणजे एससी जनरलसाठी 165 जागा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. महापारेषण भरती 2023-24 यामध्ये ज्या काही अप्स अँड डाऊन्स आले, जे काही चढ उतार आले, त्यानंतर फायनली आत्ता रिसेंटली 3 तारखेला ITIच्या लेवलची जी काही फ्रेशर लेवलची जी पोस्ट आहे ती आहे विद्युत सहाय्यक. तर ती एक्झाम झालेली आहे 3 तारखेला 3 शिफ्टमध्ये. तर त्यामध्ये आधी ज्या पोस्ट होत्या टेक्निशियन 1 टेक्निशियन 2च्या झालेल्या होत्या एक्झाम. त्यामुळे थोडाफार अंदाज विद्यार्थी मित्रांना आलेला होता कारण की बऱ्याच वर्षानंतर ही एक्झाम होती. म्हणजे बरेचसे विद्यार्थी पहिल्यांदा अपियर होत होते एक्झामला ऑनलाईन टेस्टला. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी हे टेन्शनमध्ये होते, चिंतेमध्ये होते की एक्झाम कशी जाईल. 2 वर्षापासून अभ्यास करतो आहे, खूप आतुरतेने या परीक्षेची तुम्ही वाट बघत होता, हे सगळ्यांना माहिती आहे. इव्हन तुमचे घरचेसुद्धा त्यामध्ये सफर होत होते. सफर म्हटल्यापेक्षा एक्झाम लेट होत होती. त्यामुळे काही टेन्शनच्या गोष्टी होत्या, काही टेन्शन, घरचं वातावरण थोडं टेन्शनमध्ये होतं. तर त्यामध्ये फायनली 3 तारखेला ही एक्झाम झालेली आहे मित्रांनो. 3 शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे. त्यामध्ये विविध संमिश्र प्रतिसाद विद्यार्थी मित्रांचा आपल्याला मिळालेला आहे. त्यामध्ये पहिल्या दिवशी जेव्हा पेपर झाला 3 तारखेला तेव्हा बरेचसे विद्यार्थी हे खूप खुश होते की आता खूप पेपर चांगला गेला, पेपर इझी होता वगैरे. त्यानंतर दुसरा दिवस जसा उजळला तसं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की बरेचसे त्यांचे चुकलेले आहे, जे काही आहे प्रश्न जे चुकलेले आहे. टेक्निकलमध्ये ॲव्हरेज जर असं आपण पकडलं तर टेक्निकलमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पेपर हा चांगला गेलेला आहे असं म्हणू शकतो. खूप चांगला म्हणू शकत नाही कारण खूप चांगले जे आहेत ते थोडेफार 40+ किंवा 45+ सुद्धा विद्यार्थी आहेत, असं नाही की नाही आहेत टेक्निकलमध्ये. आणि काही विद्यार्थी आहेत ते 35 ते 40च्या दरम्यानमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडंफार कट ऑफ रिलेटेड तुम्हाला माहिती देणार आहे. मला थोडंफार तिथे माहिती घ्यावी लागली 2 दिवसामध्ये. त्यानंतर आपण हा पूर्ण ॲनालिसिस करून, म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की कट ऑफ काढणे हा अशक्य गोष्ट आहे. ॲक्च्युली हा अंदाज करणं किंवा एक्सपेक्ट करणं, अपेक्षित करणं सुद्धा कठीण आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो थोडंफार इथे काहीतरी गाईडलाईन मिळावी आणि पुढे जी महावितरणची एक्झाम आहे, महावितरण विद्युत सहाय्यकची, त्यासाठी तुम्ही तयार राहा. कारण कसं आहे की ही अपॉर्च्युनिटी ते झाली, आता याचा रिझल्ट लागेल, ठीक आहे, प्रोसिजर आहे ते होईल. आपलं काम फक्त एक्झामपर्यंत असतं. एक्झाम व्यवस्थित तुमची झाली तर तुम्ही त्याचं टेन्शन सोडून द्यायचं. एक्झाम झाली, सगळं टेन्शन सोडून द्यायचं. रिझल्ट 1-1.5 महिन्यामध्ये लागेलच त्याचा. ठीक आहे. मार्चच्या कुठल्याही वीकमध्ये हा रिझल्ट येऊन जाईल, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. परंतु विद्युत सहाय्यकची महावितरणची सुद्धा एक्झाम आहे, त्याची तयारी आता स्ट्रॉंगली करा. जे काही तुमच्या कमी जास्त झालेलं आहे, कारण मला भरपूर कॉल आले, विद्यार्थी मित्रांचे भरपूर प्रश्न होते. कालच्याच तारखेला एक विद्यार्थिनीचा मला पुण्यावरून कॉल आला. ती हिंदी भाषिक होती, म्हणजे ती ॲक्च्युली मॉमेडियन असल्यामुळे तिला हिंदी भाषा, तिची मातृभाषा हिंदी होती. मराठी तिला जमत नव्हतं. तिचा टेक्निकलचा स्कोअर हा 90 होता. 150पैकी 90 तिला मार्क्स फक्त टेक्निकलचे होते. चांगला पेपर गेला होता. पण तू मराठीमध्ये तिला 0 मार्क्स आले. म्हणजे तिचं ते 4 प्रश्न तिने सोडवलं, ते सुद्धा मराठीमध्ये चुकले. तर त्या विद्यार्थीसाठी मला सुद्धा पर्सनली वाईट वाटलं की त्या विद्यार्थीचं कसं काय असं झालं, कारण की ती मराठीमध्ये तिला काहीच लक्षात नाही आलं, काही जमलं नाही. तर असा अनुभव बऱ्याच विद्यार्थ्यांना आला असेल. कारण एखाद्या विषयामध्ये जर निगेटिव्ह मार्क आले किंवा 0 मार्क आले तर तुम्ही रिजेक्ट होता. तुमचे मार्क तिथे 120 जरी असले 150पैकी तरी तुम्ही रिजेक्ट होता. तर मित्रांनो, कट ऑफ रिलेटेड थोडंफार आपण ॲनालिसिस आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद आपल्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पॅनिक होऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला असं व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याचशा इकडून काही इन्स्टिट्यूट किंवा अकॅडमीकडून असं सांगण्यात येत असेल की आमचे विद्यार्थी 50 ते 50 पॉझिटिव्ह आहे, 50 ते 50 सॉल्व केलेले आहे, असं आहे तसं आहे. ते ॲक्च्युली असतीलही, मी असं म्हणत नाही आहे म्हणून. परंतु ती गोष्ट फक्त टॉपचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे असेल. कारण की प्रत्येक इन्स्टिट्यूटवाला, प्रत्येक अकॅडमीवाला आपल्या स्टुडंट कसे टॉपमध्ये आहे हे सांगायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आपापल्या जागी सगळे योग्य आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही. आपण आता कट ऑफ रिलेटेड तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये मी सगळे पॉईंट्स तुम्हाला क्लिअर करणार आहे. कारण की बरेचसे विद्यार्थ्यांचा स्कोअर हा निगेटिव्हमध्ये गेलेला आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला होता, तुमच्या जर लक्षात असेल किंवा आपल्या याच्यामध्ये बघून घ्या. आत्ता रिसेंटली 8 दिवसाआधी व्हिडिओ दिलेला आहे की निगेटिव्ह मार्किंग आणि 5 ऑप्शन हे तुमचा घात करतात. खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता तो. निगेटिव्ह मार्किंगमुळे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटनी 45चा सॉल्व केला असेल टेक्निकल, परंतु त्याला नंतर लक्षात आलं 2 दिवसामध्ये, एका दिवसामध्ये की आपले 4, 5, 8, 10 चुकलेले आहे. मग ते जे चुकलेले आहे ते तुमचे निगेटिव्हमध्ये जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचा स्कोअर जो एक्सपेक्टेड तो 100चा असतो तो 90वर येतो. असे बरेचसे विद्यार्थ्यांचा स्कोअर हा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की 100-110च्या वर खूप विद्यार्थी आहे, असं समजू नका. आहे, मी असं म्हणणार नाही की नाही आहे, परंतु त्यांची संख्या कमी आहे.
मी 1-1.5 महिन्याआधीसुद्धा एक व्हिडिओ घेतला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की 2600 जागा आहे. 2600 मधले 400 ते 500 विद्यार्थी असे आहे की जे 100-110च्या वर असतात, ते टॉपमध्ये असतात. परंतु याचा अर्थ असा नाही, कट ऑफ हा त्यापेक्षा भरपूर कमी असतो. ठीक आहे, कट ऑफ का कमी असतो? कारण की नंबर ऑफ वॅकन्सी जास्त आहे. आता मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगतो आहे, परंतु ते माझा ॲनालिसिस आहे, त्यामध्ये आणखी कमी होऊ शकतं, जास्त तर होणारच नाही. त्याच्यामुळे त्याचा सगळा अंदाज घेऊन आपण हा कट ऑफ घेतलेला आहे. याच्यामध्ये निराश होण्याचं कारण नाही. फॉर एक्झाम्पल मी एखाद्या कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला 150 पैकी 85-90 सांगितलं असेल आणि तुम्हाला 80 असेल, तर नाराज व्हायचं कारण नाही. 80पर्यंत सुद्धा तो जाऊ शकतो. त्याच्यामुळे आधीच क्लिअर करतो की तुम्ही असं नाराज व्हायचं नाही. 2-4 मार्क, हां, मी जर 90 सांगितलं आणि तुम्हाला 50च मार्क आहे, तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. हे एवढं नक्की आहे. 2-4 मार्क तुमचे कमी असेल तर ॲडजस्टमेंट होऊ शकते. तर मित्रांनो, कट ऑफ सांगायच्या आधी मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो. त्याच्यामध्ये कट ऑफसाठी महत्त्वाचं म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहे. फॉर एक्झाम्पल 2623 वॅकन्सीज आहे मला वाटते, ते ओव्हरऑल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये समांतर आरक्षण आलं, सगळं आलं. ठीक आहे, तर हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानंतर तुमचं कॉम्पिटिशन किती आहे. कॉम्पिटिशन म्हटल्यापेक्षा तिथे म्हणजे विद्यार्थी किती हजर होते. फॉर एक्झाम्पल 40,000 अर्ज आले म्हणजे 40,000 विद्यार्थी बऱ्याच वेळा अटेंड करत नाही. बरेचसे विद्यार्थी थोडेसे कमी येतात आपण तिथे. त्यानंतर पेपर कोणाला कसा आला. हां, आता 3 पेपर आले. 3 पेपरमध्ये पहिली शिफ्ट जी होती ती मॉडरेट लेवलची होती, सेकंड जी होती ती बऱ्यापैकी इझी होती आणि थर्ड जी आहे ती थोडी हार्ड होती, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता इथे सुद्धा ते व्हॅरी होते. कसं, एखाद्याच विद्यार्थ्याचा जर अभ्यास खूप चांगला असेल तर तो म्हणाल सर माझा पेपर इझी गेला, पेपर इझी होता. ठीक आहे, दुसऱ्या एखाद्याचा अभ्यास कमी असेल तो म्हणेल सर माझा पेपर हार्ड गेला, पेपर खूप हार्ड होता. तर हे तुमचं ओपिनियन झालं विद्यार्थ्यांचं. परंतु महापारेषण याच्यामध्ये काय करते, महापारेषण त्यांच्या अँगलनी, त्यांच्या कॅल्क्युलेशननी ठरवतात की पेपर कुठला इझी होता, कुठला टफ होता, कुठला इझी होता. तर त्यानुसार मग ते त्याचं नॉर्मलायझेशन करतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही फर्स्ट शिफ्टमध्ये असाल, तुम्ही 80 मार्क्स पकडले असेल तर तुमचे आणखी 2-4 मार्क कमी होऊ शकतात जर ते पेपर त्यांनी ठरवला की हा इझी होता तर. आणि जर थर्ड शिफ्टमध्ये असाल, तुमचे मार्क्स जर 80 होत असेल तर तुमचे 85सुद्धा होऊ शकतात. ते रिझल्टमध्ये डिक्लेअर होते. ठीक आहे, रिझल्टच्या आधी ते गोष्टी माहीत पडत नाही. रिझल्टमध्ये ते नॉर्मलायझेशनमध्ये कमी जास्त करतात. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे सुद्धा माहीत नाही कट ऑफ म्हणजे काय. कट ऑफ म्हणजे लास्ट कॅन्डिडेट, तुमच्या कॅटेगरीचा जो शेवटचा विद्यार्थी जॉईन झाला आहे किंवा शेवटचा विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आला आहे, तो त्याचे मार्क्स किती आहे तो म्हणजे कट ऑफ. शेवटचा कॅन्डिडेट म्हणजे कट ऑफ. आता मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे, ते नोट करून ठेवा, कारण मी आता ते जनरल आणि फिमेल असे 2 कट ऑफ सांगणार आहे. समांतर आरक्षण मी घेणार नाही. एक प्रकल्प असतं, भूकंप असतं, हँडिकॅप किंवा तुमचं अनाथ किंवा तुमचं बाकीचे जे आहे कट ऑफ आहे, स्पोर्ट्स आहे वगैरे सगळे जे काय असेल, तर ते याच्यापेक्षा भरपूर कमी येते. ते मी घेऊ शकत नाही कारण इतका मोठा कट ऑफ घेणे पॉसिबल नाही. मी फक्त फॉर एक्झाम्पल OBC कॅटेगरी असेल तर OBC जनरल सांगेल, त्याचा कट ऑफ सांगेल, आणि OBC फिमेल सांगेल किंवा WR सांगेल. ठीक आहे, आणि बाकी अप्रेंटिस जे आहे त्यांचं अप्रेंटिस झालेलं असेल त्यांना 10 मार्क्सचे एक्स्ट्रा मिळतात. 150 कन्वर्ट होऊन तुमचे 100मध्ये कन्वर्ट होतात आणि त्यामध्ये 10% तुमचे वाढून जातील. आहे ओपनच्या ज्या जागा आहेत ते 747 आहे. त्यानंतर मेलच्या ज्या जागा आहे त्याच्यामध्ये ओपन मेल जे आहे किंवा ओपन जनरल जे आहे ते 332 वॅकन्सी होत्या आणि ओपन फिमेल जे आहे किंवा WR जे आहे ते 227 वॅकन्सी होतात. ओपनचा जो कट ऑफ आहे जनरलचा तो 95 मी घेतलेला आहे. 95 GDC पैकी 95. ठीक आहे, आणि ओपन फिमेलच्या कॅन्डिडेटचा जो आहे तो 87चा आहे. त्यानंतर OBC जे आहे 491 जागा आहे. जनरल OBCच्या जागा आहे 232 आहे आणि 144 आहे फिमेलच्या जागा आहे म्हणजे WRच्या जागा आहे. त्यामध्ये 90चा कट ऑफ मी घेतलेला आहे OBCसाठी आणि 82चा कट ऑफ 83चा मी घेतलेला आहे OBC वुमन रिझर्वेशन किंवा फिमेल कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, बरं, जास्त नाही होणार, कमीच होईल. EWSचा जो आहे EWSच्या जागा फार कमी आहे, 255 आहे आणि 132 मेलचे आहे, फिमेलचे आहे 77. म्हणजे EWS जनरलच्या जागा 132 आहे आणि फिमेल कॅन्डिडेट किंवा WR जे रिझर्वेशन असतं महिला आरक्षण ते आहे 77. ठीक आहे, हा 150 पैकी कट ऑफ सांगतो आहे, बरं, तुम्ही कन्वर्ट करू शकता 100मध्ये. हा 150 पैकी आहे. ठीक आहे, त्यानंतर 77 जागा आहे फिमेलच्या किंवा WRच्या वुमन रिझर्वेशनच्या EWSच्या. 88 कट ऑफ हा EWS जनरलचा लागणार आहे आणि 81 कट ऑफ मी घेतलेला आहे वुमन रिझर्वेशन EWSचं. ठीक आहे, त्यानंतर SCBCमध्ये साधारण 264 जागा आहे टोटल. त्यामध्ये जनरलच्या आहे SCBC जनरलच्या 140 जागा आहे आणि 78 जागा आहे SCBC फिमेलच्या जागा म्हणजे WRच्या जागा. ठीक आहे, त्याच्यामध्ये SCBC जनरलचा जो कट ऑफ आहे तो 85 मी घेतलेला आहे आणि SCBC वुमन रिझर्वेशन किंवा SCBC तुमचं फिमेल कॅन्डिडेटचा आपण घेतलेला आहे 80. SBCमध्ये साधारण 39 जागा आहे माझ्या माहितीप्रमाणे. तर त्यामध्ये तुम्हाला जागा कमी आहे. 27 तुमच्या जनरलच्या SBC जनरलच्या आणि फिमेल कॅन्डिडेटच्या 12 जागा आहे. तर त्यामध्ये 82 कट ऑफ मी घेतलेला आहे SBC जनरलचा आणि 78 कट ऑफ हा घेतलेला आहे SBC वुमन रिझर्वेशनचा. त्यानंतर SC कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन बऱ्यापैकी राहते. जागा पण 313 जागा आहे, बऱ्यापैकी जागा आहे.
मेल कॅन्डिडेट म्हणजे SC जनरलसाठी 165 जागा आहे आणि SC फिमेलसाठी किंवा WRसाठी 90 जागा आहे. ठीक आहे. तर 88 कट ऑफ मी घेतलेला आहे SC कॅटेगरीसाठी जनरलसाठी आणि 83 कट ऑफ हा घेतलेला आहे आपल्या फिमेल किंवा WR रिझर्वेशनसाठी किंवा महिला आरक्षणासाठी SC कॅटेगरी. ठीक आहे. ST कॅटेगरीच्या 210 जागा आहे, बऱ्यापैकी जागा आहे. त्यामध्ये जनरल ST कॅटेगरी जनरल म्हणजे मेल कॅन्डिडेट जे आहे त्यांच्या 115 जागा आहे आणि फिमेल कॅन्डिडेट किंवा WR रिझर्वेशन जे STचं येतं ते 59 जागा आहे. तर त्यामध्ये जनरलचं जे आहे ST कॅटेगरी थोडी लो जात असते. तर जनरल किंवा मेल कॅन्डिडेटचा जो काही कट ऑफ आहे 115 जागेचा तो जाईल 82 आणि 74 हा कट ऑफ जाईल तुमच्या फिमेल कॅन्डिडेटचा. ठीक आहे, किंवा WRचा. VJAच्या जागा आहे 97 जागा आहे. मेलच्या किंवा जनरल VJAच्या आहे 73 जागा आणि फिमेलच्या आहे 22 जागा. त्याच्यामध्ये 78 हा कट ऑफ घेतलेला आहे आपण VJA जनरलसाठी किंवा VJA मेलसाठी किंवा जेंट्स कॅटेगरीसाठी आणि फिमेलसाठी किंवा WRसाठी आपण घेतलेला आहे 72. 78 जनरलचा आणि 72 तुमचा WRचा. ठीक आहे. याच्यामध्ये आणखी कमी जास्त होऊ शकते. त्यानंतर NTB मेल NTBच्या टोटल जागा आहे 69 म्हणजे 69 जागा आहे. मेलच्या किंवा जनरलच्या जागा आहेत 48 आणि 20 जागा आहेत फिमेलच्या किंवा WRच्या जागा आहे. त्याच्यामध्ये 88 कट ऑफ हा घेतलेला आपण NTB जनरलचा आणि 82 घेतलेला आहे फिमेल रिझर्वेशनचा. ठीक आहे. NTCच्या टोटल वॅकन्सी 91 आहे, 91 वॅकन्सीज आहे. त्याच्यामध्ये NTC जनरलच्या जागा आहेत 55 म्हणजे मेलच्या आणि फिमेलच्या 26 जागा आहे. त्याच्यामध्ये 85 हा घेतलेला आहे आपण NTC जनरलचे कट ऑफ 85 आणि 80 घेतलेला आहे, 80 घेतलेला आहे फिमेल कॅन्डिडेटचा 80. NTC NTDमध्ये बघा 34 NTDमध्ये 47 जागा आहे, जागा खूप कमी आहे. मेलच्या आहे 34 म्हणजे जनरलच्या 34 आहे आणि फिमेल कॅन्डिडेटच्या 11 आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 90चा आपण कट ऑफ घेतलेला आहे NTDचा आणि 85चा घेतला आहे. NTD जनरलचा आहे 90 आणि NTD फिमेल कॅन्डिडेटचा आहे 85. ठीक आहे. तर मित्रांनो हा एकंदरीत कट ऑफ पूर्ण दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रीनवर सगळं बघू शकता आणि त्याच्या रिलेटेड तुम्हाला सांगतो की यामध्ये 3 ते 4 मार्क किंवा 4 एक मार्क कमी होतीलच. ठीक आहे. जास्त होणार नाही, हा कमीच होणार आहे कारण की जागा आहे बऱ्यापैकी 2600 जागा, भरपूर जागा झाल्या त्याच्यामुळे आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास हा खूप चांगला होता आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पेपर हा खूप चांगला गेलेला आहे. त्यामुळे मी हा कट ऑफ काढलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही निगेटिव्ह मार्किंग वगैरे सगळं आलं त्याच्यामुळे तुमचा तो कट ऑफ हा बऱ्यापैकी एवढा लागू शकतो. ठीक आहे. राहिला प्रश्न वेटिंग लिस्टचा. जर यांनी वेटिंग लिस्ट लावली तर खूप मोठा चान्स आहे याच्यामध्ये जवळपास 5 ते 7 मार्काचा फरक पडू शकतो वेटिंग लिस्टमध्ये कट ऑफ हा कमी येत असतो आणि वायरमॅनचे विद्यार्थी हे DBमध्ये कट होतीलच. म्हणजे त्यांनी अटेंड केलं असेल तर DBमध्ये ते कट होतील. त्याच्यामुळे वेटिंगमध्ये सुद्धा बराचसा कट ऑफ हा याच्यापेक्षा कमी होऊन जातो. वेटिंग लिस्ट ते ॲक्च्युली नियमाप्रमाणे त्यांनी लावायलाच पाहिजे आणि मला तरी असं वाटते महापारेषण वेटिंग लिस्ट नक्की लावेल. त्याच्यामुळे वेटिंग लिस्टसुद्धा इथे लागू शकते आणि कट ऑफ आणखी कमी होऊ शकतो. म्हणजे तुम्हाला कमी मार्क्स असतील तरी कुठे ना कुठे तुम्हाला चान्स मिळू शकतो. मी ऑलरेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की पेपर हा खूप जास्त टफ येणार नाही, खूप जास्त टफ क्वेश्चनची तयारी करायची नाही. इझी टू मॉडरेट लेवलचा ITA लेवलचा पेपर येत असतो आणि तसाच पेपर टेक्निकलचा आला. नॉन टेक्निकलमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गडबड केलेली आहे. नॉन टेक्निकलमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सॉल्वच केलेलं नाही आहे. म्हणजे 80 पैकी मॅक्सिमम मला आतापर्यंत जे भेटले ते 60 ते 65 पर्यंत भेटले. 65च्या वर मला कोणी भेटलंच नाही की त्यांनी 65च्या वर सॉल्व केला असेल कारण की त्यामध्ये वेळ खूप जातो. ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्यांनी नॉन टेकमध्ये जास्त स्कोअर केला असेल, चांगला स्कोअर केला असेल त्यांची शक्यता जास्त आहे. टेक्निकल बऱ्यापैकी 35 ते 45च्या दरम्यान सगळ्यांचं आहे. फार कमी विद्यार्थी आहेत की जे 35च्या खाली आहे, परंतु 35च्या वर भरपूर विद्यार्थी टेक्निकलमध्ये आहे. त्यासाठीच आपण हा कट ऑफ थोडासा जास्त घेतलेला आहे कारण की पेपर हा टेक्निकलचा बऱ्यापैकी इझीमध्येच होता. नॉन टेक्निकलमध्ये विद्यार्थी गडबडले. नॉन टेक्निकलमध्ये बरेचसे विद्यार्थ्यांचा पेपर हा चांगला गेलेला नाही किंवा त्याच्यामध्ये निगेटिव्हसुद्धा आलेले आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी तुम्हाला मी कट ऑफ रिलेटेड गाईडलाईन इथे दिलेले आहे. त्यानुसार तुम्ही व्हॅरी करू शकता की तुम्ही कुठे स्टँड करता ते बघू शकता. आणि ज्यांचा स्कोअर हा खूप कमी आहे कट ऑफपेक्षा त्यांनी नाराज व्हायचं कारण नाही, कारण पुढे महावितरण आहे. महावितरणची विद्युत सहाय्यकच्या 5300 प्लस वॅकन्सी आहे. तिथे तुम्हाला नक्की संधी मिळेल. परंतु जे काही तुम्ही आता कमी झालेले आहे किंवा जिथे तुम्हाला असं वाटतं की निगेटिव्ह गोष्टी तुमच्या आहेत अभ्यासाच्या बाबतीत किंवा काही पेपरच्या बाबतीत, तर ते थोडं ओव्हरकम करा आणि महावितरणची स्ट्रॉंगली तयारी सुरू करा. आताच सुरू करा, जास्त वेळ घालू नका. कारण महावितरणची एक्झाम ही कधी होऊ शकते, फेब्रुवारीच्या एंडिंगमध्ये आपण थोडंफार एक्सपेक्ट करू शकतो. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल, थोडंफार तुम्हाला गाईडलाईन मिळाली असेल कट ऑफ रिलेटेड, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही सबस्क्राईब करून ठेवा, जर पुढे रिझल्टपर्यंत किंवा महावितरणपर्यंत वगैरे सगळे अपडेट्स आपण इथे देतच राहू. धन्यवाद मित्रांनो.